नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र गावणे. मित्रांनो, महावितरण विद्युत सहाय्यक भरती परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल करण्यात आलेला आहे. महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर सुधारित परीक्षा पॅटर्नचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेले आहे. स्क्रीनवर तुम्ही ते बघू शकता. नवीन परीक्षा पॅटर्ननुसार प्रोफेशनल नॉलेज या विषयावर 25 प्रश्न 50 मार्कासाठी येणार आहे, तर रिझनिंगला 20 प्रश्न 40 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयासाठी 15 प्रश्न 30 मार्कांसाठी, तर मराठी भाषेसाठी 15 प्रश्न 30 मार्कांसाठी विचारले जाणार आहे. एकूण प्रश्न 75 असून एकूण 150 गुणांची ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी कालावधी हा 75 मिनिटे निश्चित करण्यात आलेला आहे. या परीक्षेचे प्रश्न मराठी आणि इंग्लिश या दोन्हीही भाषेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. चुकीच्या उत्तरांसाठी 1/4 म्हणजे 0.25% पेनल्टी सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, एकंदरीत परीक्षेचे विषय तेच असून नॉन टेक्निकलसाठी या ठिकाणी जास्त वेटेज देण्यात आलेले आहे. त्यामुळे राहिलेल्या 20 दिवसांमध्ये आपण नॉन टेक्निकलचा अभ्यास जास्तीत जास्त करावायचा आहे. ऐन परीक्षेच्या काळामध्ये महावितरणाने परीक्षा पॅटर्नमध्ये केलेला बदल हा अनएक्सपेक्टेड असला तरी याने आपल्याला फारसा काही फरक पडणार नाही. आपण नॉन टेक्निकलवर जास्तीत जास्त भर देऊन परीक्षेची तयारी सुरूच ठेवायची आहे. येत्या 20 ते 22 मे 2025 या कालावधीमध्ये आपले पेपर घेण्यात येणार आहे. महावितरण विद्युत सहाय्यक पदाचे हॉल तिकीट अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. उमेदवारांच्या लॉग इनमध्ये हॉल तिकीट उपलब्ध झाल्यानंतर मी सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्हाला कळवेलच. त्यासाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.